खरं स्वप्नील, हे मंदिर एलियन्सनं तर नसन बनवलं ना? आणि हे नेमकं आहे कुठलचं? अरे, हे तर आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एलोरा इथलं कैलाश मंदिर आहे. आणि हे मंदिर इतकं रहस्यमय आहे की याचे कितीतरी रहस्य अजून पण सुटलेले नाहीयेत. 8व्या शतकात म्हणजे जवळपास 1200 वर्षांपूर्वी राष्ट्रकूट राजा कृष्ण यांनी या मंदिराची स्थापना केली होती. आणि हे मंदिर पूर्णपणे फक्त एकाच विशाल दगडामध्ये कोरलेलं आहे. तसंच याचं काम खालून वर न होता वरून खालच्या बाजूला गेलेलं आहे. म्हणजे अगोदर कळस, नंतर गर्भगृह आणि शेवटी बेस. आणि याचमुळे कित्येक वर्ष हे मंदिर एलियन्सनी तर नसन बांधलं असं म्हटलं जायचं. पण काही पुराव्यांपासून हे सिद्ध झालं की याचं निर्माण हे राष्ट्रकूट राजा कृष्ण यांनीच केलेलं आहे. तर याचे न सुटलेले रहस्य जाणून घेण्या अगोदर या मंदिराचे काही वैशिष्ट्य म्हणजेच या मंदिराच्या बेसवर असलेल्या हत्तींचे नक्षीकाम, ज्याने असं वाटतं हे मंदिर पूर्णपणे त्यांच्या खांद्यावर उभं आहे. मंदिराच्या साईडच्या भिंतीवर महाभारत आणि रामायणाच्या कथांचे वर्णनही दिसून येते. इथं कोणत्याही प्रकारचं आधुनिक साधन नसतानाही फक्त छन्नी आणि हातोड्यासारख्या सर्वसाधारण साधनांनी ही कलाकृती घडवलेली आहे. आणि हे मंदिर बनवताना जवळपास 2 लाख टन दगड काढण्यात आला होता. पण हे एवढे जास्त दगड नेमके गेले तरी कुठं, हे रहस्य अजूनही सुटलेलं नाहीये. तर तुमच्यापैकी कोणी कोणी हे मंदिर बघितलेलं आहे ते कमेंट मध्ये सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो करा.